आणि यानंतर दुःखद अशी बातमी, ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन झालंय। संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराज यांची ओळख। डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। चिंचवड येथील खासगी रुग्णालयात किसन महाराज साखरे यांचंही निधन झालं। आळंदीमध्ये अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात येतील। 2 दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडलेली होती, त्यानंतर त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात ॲडमिट केलेलं होतं। सोमवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। गौरी, नक्कीच दुःखद अशी बातमी आहे। खरं तर ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराजांची ओळख आहे। डॉक्टर किसन महाराज साखरे खरं तर यांनी 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। चिंचवड येथील खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना 2 दिवसापूर्वी ऍडमिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर खरं तर रात्री त्यांची उशिरा प्राणज्योत मालवली पाहायला मिळते। हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। मात्र वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं मोठं काम खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर किसन महाराज साखरेंनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहे, अनेक कीर्तन असतील, त्यानंतर प्रवचनं असतील, अशा विविध ठिकाणी खरं तर त्यांचं काम पाहायला मिळाले आणि त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं आणि रात्री उशिरा त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याचं पाहायला मिळालं। हो तुषार, हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती मिळते। त्यांच्या कुटुंबियांकडून काही या संदर्भात प्रतिक्रिया समोर येते का? आतापर्यंत कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया जरी समोर येत नसली, आलेली जरी नसली, तरी किसन महाराज साखरे यांचं जे काम आहे ते खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे। त्यांचं आळंदी येथे साधकाश्रम आहेत, त्या साधकाश्रमामध्ये अनेक शिष्य परंपरा आहेत, अनेक जण खरं तर साखरे महाराजांचे शिष्य आहेत आणि त्यांचं जर आपण पाहिलं तर संत साहित्यावरती, तत्वज्ञानावरती, व्याकरणावरती त्यांचं एक विशेष प्रभुत्व होतं आणि त्यामध्ये ते खरं तर मार्गदर्शन नेहमी विद्यार्थ्यांना करताना नेहमी पाहायला मिळाले। साखरे महाराजांचा दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।